CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. म्हणते चुकीचं, डॉक्टरांना मला दुखवायचं नाही, त्याच्यामुळे डॉक्टरांची माफी मागून मी MBBS म्हणते. MBBS म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, आदरणीय पवारसाहेबांनी मोजक्याच शब्दात परवा आपल्याला सगळ्यांना दिशा दिली आहे की आपल्याला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे. आणि हे सरकार आपल्याला तिथे फक्त बसायचं म्हणून नाही, पण महाराष्ट्राचं जे नुकसान होतं आहे, आज देशात आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळा देशाचा डेटा आमच्याकडे येतो. बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र पुढे, भ्रष्टाचारात पुढे, महागाईमध्ये पुढे. मग नक्की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत तर येत नाही, डेटा ते काही सांगू दे. आमच्या मतदारसंघात आम्हाला अनुभव आहेत ना, हिंजवडीमध्ये किती कंपन्या बाहेरच्या गेल्या इन्व्हेस्टमेंट्स करायला. आमचं दुखणं आम्हाला माहिती आहे, तरी हे मोठी मोठी भाषणं करतात की बेरोजगारी या देशात वाढतीये का? हो. महाराष्ट्रात वाढतीये का? हो. क्राईम या राज्यात वाढतोय का? हो. हिट अँड रनच्या केसेस वाढतात, लोकांचे ब्लड सॅम्पल्स मिक्स केले जातात. आणि मग हा जो महाराष्ट्राबद्दल आपल्याला सार्थ अभिमान, त्या महाराष्ट्राचं झालं काय? प्रत्येक गोष्टीत आपण एक नंबर होतो संपूर्ण देशामध्ये. देश आपल्याकडून शिकायचा काय? अरे हे महाराष्ट्र मोहऱ्या ना, मुझे भी करना है. आता महाराष्ट्राचं ओरिजिनल काय राहिलंच नाही. हे सगळ्या राज्यातून देशातून गोष्टी कॉपी करतायत की आता बराच हात पोळलेत लोकसभेला, त्याच्यामुळे विधानसभेला जागे झालेत. नाही तर त्यांना वाटत होतं आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, घरं फोडा, पक्ष फोडा की आपली ताकद वाढते. हा देश किंवा हे राज्य हे स्वाभिमानी माणसांचं आहे. या राज्यातल्या लोकांनी दाखवून दिलं की 50 खोके एकदम ओके तिकडे असतील वरच्या पातळीला, पण साधारण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे आणि तो भ्रष्टाचाराला नाकारलेला आहे त्यांनी. हे आपल्या या रिझल्टमधून आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे खूप ताकदीने आपल्याला लढायचं आहे. संघर्ष आहे, नाही असं नाही, संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. आणि 30 आले म्हणून फार हवेत पण नाही राहायचं. आपण सगळ्यांनी उलट मी जेव्हा आणि अमोलदादा त्या दिवशी आम्ही दीड लाखांनी निवडून आलो. अमोलदादा आणि मी एकामेकाला फोन करून म्हणलो, अरे बापरे, आपण निवडून पण आलो आणि 1.5 लाखाच्या लीडनी आलो, मग आता काय करायचं? ते म्हणले, ताई हो. म्हटलं, हो अमोलदादा, जबाबदारी वाढली, आता आणखीन मेहनत करायला लागेल. कारण का जो विश्वास लोकांनी आपल्याला दाखवला, 30 खासदार, कुठलाच 31 खासदार, एवढा संघर्ष करून पक्ष गेला, चिन्ह गेलं. मी विचार करा, लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलं होतं. चिन्ह कसं पोचणार असं आम्हाला वाटत होतं, लोक कन्फ्यूज होतील कारण, पण नाही झाली लोक. तरी हे कायच आपलं ते तुतारी पिपाणीचं चाललंच आहे, ती लढाई कोर्टात चाललीच आहे. मला तर ना महिन्याभरात कोर्टात नाही गेलं की असं घबरायला होतं की अरे कोर्टात गेलोच नाही आपण, महिना झाला. 1 वर्षापूर्वी असं वाटायचं की शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. आता वाटतं काय नाही, लढायचं असेल कुठलीही पायरी चढू, पण लढू आम्ही, हे आम्ही नक्की ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी किती दिल्लीतून अन्याय केला, करा, हम लढ लेंगे. कारण का महाराष्ट्राचा सर्वसामान्य मायबाप जनता ही आपल्याबरोबर आहे. आपली ताकद सत्ता नाही आहे, आपली ताकद ह्या राज्यातली स्वाभिमानी लोक आहेत. CIB न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईलवर.